प्लीज मराठी स्टोरी। कोल्हा आणि धोकेबाज शेतकरी। एक शिकारी कोल्हाचा पाठलाग करत होता। त्याच्यासोबत त्याचा शिकारी कुत्राही होता। जीवाच्या आकांताने कोल्हा पडत होता। शेजारी एक शेतकरी काम करत होता। कोल्हा हात जोडून म्हणाला, मालक माझ्यावर दया करा। माझ्या मागे घोड्यावरचं संकट आणि त्याचा शिकारी कुत्रा लागला आहे। आपण आपल्या झोपडीत लपायला आधार द्याल का? ते शिकारी निघून गेले की मी बाहेर पडेल। शेतकरी म्हणाला, झोपडीत लप। कोल्ह्यानं त्याच्याकडे कृतज्ञतेनं बघितलं आणि झोपडीच्या कोपऱ्यात खिडकीजवळ लपून बसला। शेतकरीच्या मदतीनं त्याचं हृदय भरून आलं होतं। थोड्याच वेळात शिकारी आणि त्याचा कुत्रा तिथं पोहोचले। शिकाऱ्याने शेतकरीस विचारले, मित्रा, इकडून एखादा कोल्हा जाताना बघितलास का? शेतकरी मोठ्यानं म्हणाला, नाही नाही, कोल्हा नाही आला या बाजूला। पण हे सांगत असताना त्यानं हातानं आणि डोळ्यानं झोपडीकडे निर्देश केला। शिकाऱ्याच्या मात्र हे लक्षात आलं नाही। तो जंगलाच्या दिशेने दौडत निघून गेला। शिकारी दूर गेलेला बघून कोल्हा झोपडी बाहेर आला। शेतकरीस एकही शब्द न बोलता तो चालू लागला। शेतकरी चिडून ओरडला, अरे कृतज्ञ बेट्या, तुझ्या जीवावर बेतलेलं संकट मी दूर केलं, अन तू आभाराचे एकही शब्द न बोलता तसाच निघालास। माझ्या मित्रा, कोल्हा थांबून म्हणाला, तुझे आभार मानायला मला मनापासून आवडलं असतं, पण तुझ्या शब्दासारखं तुझं वागणं दयाळूपणाचं नाही। तुझ्या हातानं अन डोळ्यानं केलेल्या खुणा मी बघितल्या आणि तुझं बोलणं उघड पडलं। अशा दुटप्पी खोटारड्याचे कसे आभार मानायचे? तात्पर्य, शब्दातील नाटकी गोडव्यापेक्षा दृष्टीतील खोटारडेपणा अधिक धोकेदायक असतो। गोष्ट आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या गोष्टीला शेअर करा। थँक्यू अँड हॅप्पी न्यू इयर।